डाळीचे सेवन आरोग्यास खूप महत्त्वाचे असते. याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. डाळीमध्ये प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, आयर्न भरपूर प्रमाणात असतात. डाळीच्या सेवनाने शरीर कमजोरी दूर होण्यास मदत मिळते. पण वातावरण बदलानुसार आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आपल्या आहारात बदल केला पाहिजे. श्रावणात कोणत्या डाळीचे सेवन करू नये हे जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. पावसाळ्यामध्ये आपली पचनक्रिया कमजोर होत असते. आपण जे खातो ते पचण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. त्यामुळे आहाराची काळजी घेतली पाहिजे. काही डाळी पचनात जड असतात. व्यवस्थित न शिजवल्यामुळे गॅस, ॲसिडिटी, छातीत जळजळ, ब्लोटिंग, पोटदुखी अशा समस्या होतात. ज्या लोकांना आधीच या समस्या आहेत त्यांनी खालील डाळीचे सेवन करू नये. पावसाळ्यात पचन कमजोर झाल्यामुळे मसूरची डाळ, चणा डाळ, उडीद डाळ, तूर डाळ, राजमा यांचे सेवन कमी करावे. जर तुम्हाला या दिवसामध्ये डाळीचे सेवन करायचे असेल तर आपण योग्य पद्धत माहीत असली पाहिजे. या डाळी शिजण्यापूर्वी पाण्यात भिजवून ठेवाव्यात. भाजी करताना त्यामध्ये आले, काळे मिरी, जिरे, हिंग टाकावे. यामुळे तुमची पचनक्रिया चांगली होते. डाळी आणि राजमा एक कॅटेगरीमध्ये येतात. अनेक रिसर्चमधून समोर आले आहे की डाळींच्या व राजमाच्या सेवनाने आपले वजन, ग्लायसेमिक इंडेक्स कमी होते. यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आणि प्रोटीन असतात. त्यामुळे आपले पोट जास्त वेळ भरले राहते. त्यामुळे आपण कमी जेवतो आणि वजन कमी होण्यास मदत मिळते. डाळीमध्ये हेल्दी कर्ब्स भरपूर प्रमाणात असतात. यातील अँटीऑक्सिडंटमुळे सेल्स डॅमेज होण्याचा धोका टाळता जातो. आयर्नमुळे हिमोग्लोबिन वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे शरीराची ताकद वाढते. तरी आपण डाळीचे सेवन करताना योग्य पद्धत वापरावी. डाळी नेहमी स्वच्छ धुवून घ्याव्यात व त्याचा उपयोग करावा.